नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. आता वाजता आहे 7:30. तर मी आज सकाळी लवकर उठली होती 5:30 वाजता, पण ब्लॉगला सुरुवात केली नव्हती कारण की मी ब्लाऊज शिवत होती. मला अर्जंट ब्लाऊज शिवायचं होतं. सकाळी म्हणजे आपल्याला झोपेमधून उठल्यावर वेगळीच एनर्जी असते, त्यामुळे ना मी सकाळीच ब्लाऊज शिवून घेते किंवा साड्या वगैरे कस्टमरच्या राहिल्या फॉल वगैरे लावायच्या मी सकाळी करून घेते. म्हणजे खूप छान असं कामं होतं आपले, त्यासाठी मी सकाळी लवकर लवकर मशीनवर बसून घेते आणि बाकीच्या आपल्या कामांना सुरुवात करते. तर चला दाखवते तुम्हाला मी कसं काम. हे बघा, सकाळी लवकर उठली, ब्लाऊज शिवलं मी. माझं वालंच येते बघा, छानसं. आता फिटिंग वगैरे राहिलेली आहे. हे बघा, ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. हे बाया, आता फक्त जोडायचं बाकी आहे. काही कस्टमरचं शिलाई मारायचं, त्यांना मारलं. साड्या झाल्या 2-3 पिको. हे बघा, साड्या आलेल्या. हे बघा, साड्या पण आलेल्या होत्या, 2-3 साड्या आलेल्या होत्या. मी नंतर मग फॉल वगैरे आणला का यांनी दुपारून फॉल लावून घेईन. सकाळी लवकर ब्लाऊज शिवायचं काम हे करून घेते. जसं आपल्याला टाईम राहिला तसं. मला सकाळी सकाळी ते झोपलेलं असतं, थंडीचं कोणी लवकर उठत नाही. फक्त मी थोडं माझ्या कामांसाठी लवकर उठून घेते. दुपारी आपल्याला थोडा आराम करता, म्हणजे जेवण वगैरे झालं की आपल्याला कंटाळा येतो ना, त्यासाठी मी सकाळीच लवकर उठून घेते 5:30ला, की मग आपले दुसरे मशीनचे कामं करायला खूप छान असं वाटतं. मग छान वाटतं मला सकाळी मशीन काम करायला. माझ्यावरून सांगते मी, तुम्हाला पण जरा आवडत असेल तर करून बघायचं मशीन काम. सकाळी किती भारी वाटतं करायला. आणि आता बघा, भांडे लावते, काही पाणी वगैरे गरम, आता आंघोळ वगैरे करते, चहा वगैरे घेते. चला तर मग आता ब्रश वगैरे करून घेते. चहा पण घेतलेली नाही मी आज, मला खूप उशीर झालेला आहे. नंतर बोलू आपण. अशा तऱ्हेने सगळे कामं करून घेते मी, नंतर बोलते तुमच्याशी. चला तर. हे बघा, माझी पूजा वगैरे झाली, माझी आंघोळ झाली, झाडू मारणं झालं. चला तर मग आता मी शेंदोळींची भाजी करून घेते. हे बघा, चवळी आणि या आहेत शेंदोळ्या. हे बघा, शेंदोळ्या मस्त गावरानी शेंदोळ्या आणलेल्या आहे बहिणीच्या गावावरून. चला म्हटलं त्या शेंदोळींची भाजी करून घेऊ. अजून भाजी खाल्लेली नव्हती शेंदोळ्यांची. हे बघा, असे छान गावरानी शेंदोळ्या आणलेल्या आहेत मस्त. त्याची भाजी आम्हाला खूप आवडते. चला तर मी आता त्या चिरून चांगलं स्वच्छ धुवून टाकल्या. पहिले 2 पाण्यावर धुतलेल्या होत्या, नंतर 1 पाणीवर धुवून घेतल्या. तुम्हाला दाखवलं तेव्हा, त्याच्या पहिले धुवून घेतल्या. चवळी टाकून घेते. बघा किती बी निघाली, खूप बी निघते त्याची. भांडे धुवून घेते मी लगेच. खूप म्हणजे अशी बी, एवढी एवढी बी निघालेली त्याची भरपूर. तर आता झाकण लावून घेते. तिचा आता मसाला तयार करून घेते. मसाला म्हणजे आपले शेंगदाणे वगैरे, लसूण सगळं कुटून तयार करून घेते. थंडी खूप झालेली यावर्षी, म्हणून परत मी स्वेटर घालून घेतलं, थंडी वाजून येते नसते. म्हटलं चला स्वेटर घाल. चला तर मग आता शेंदोळींची भाजी करून घेते मी. चला म्हटलं शेंदोळ्यांची भाजी जास्त तेल टाकून घेतलं आणि आपल्या शेंदोळ्या छान नरम शिजलेल्या आहेत. कुकरमध्ये टाकल्यानं भारी शिजून गेल्या. चवळी पण तेव्हाच नरम होते, तेव्हाच नरम झाली. शेंदोळ्या पण खूप छान अशा शिजून गेलेल्या आहेत. मस्त जिरं टाकून घेते, मोहरी टाकून घेते, चटणी टाकून घेते, शेंदोळ्या टाकून घेतल्या, चटणी टाकून घेते, हळद टाकून घेते, हळद टाकून घेतली, चटणी टाकून घेतली.
मस्त बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत आम्हाला शेंगाडीच्या भाजीबरोबर. बाजरीच्या भाकरी हे बघा. आता शेंगदाणे लसूण कुटून घेतलेले मी छान एवढा दाण्यांचा कूट करून घेतलेला आहे बघा. त्याला चांगलं भाजीला तरी आली की मग टाकायचं छान त्याची. तेल आलेलं आहे मस्त. थोडं पाणी टाकून देते आणि आपलं कुकर मधलं पाणी टाकून देते. उकळी आली की मग त्याच्यामध्ये मस्त लसूण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो टाकून देते. नमक टाकून देते त्याच्यामध्ये. हे बघ आता मस्त तरण आलं त्याला लगेच सोडसा पूर्ण असा टाकून घेतो कूट. आता अशा पद्धतीने शेंदड्याची भाजी मी करून घेते आणि आता बाजरीच्या भाकरी करून घेते एका साईडला. भाकरी करून घेते. हे बघा कडाप्यावरच काढून घेतले होते आज भांडे वगैरे थोडंसं पुसून घेतलं. एक एक कडा पावरच चालते त्याच्यावरती हे काचचे ग्लास हे काचचे बाऊल वाटी वगैरे ते कप ते ठेवलेले होते. खूप चिकट होऊन जाता भांडे. म्हटलं चला काही आहे खालचं शिका आपलं इथले बरण्या वगैरे ठेवायचं आहे ते घासून घेतलं. रोजचं असं फोडणी वगैरे देताना शितळे करतात त्यामुळे तेलकट होऊन जातं. मग हे घासावं लागतं. त्या दिवशी रॅकवरचे काढले भांडे सगळे. एक 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 इकडचं तिकडचं आवरत राहिलं ना आपलं घर खूप असं टॉप टिपणे म्हणजे व्यवस्थित राहतं. तर मला कसं थोडंसं हे खराब दिसलं का लगे घासायचं ते खराब दिसलं तर मला अशी सवय होऊन गेलेली. त्यामुळे माझं काम थोडं हे जे मला म्हणजे थोडी वस्तू खराब दिसली की घासतच राहते काय मी हे भांडे काढ ते भांडे काढ. त्यामुळे किचन असं खूप असं भांडे चमचमात केले पाहिजे ना असे वाटतं मला. म्हणून मी रोजचं असं एक 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 इकडचं तिकडचं सगळं आवरत राहते. तसंच आवडतं मला पहिल्यापासून मला सवयची. आता हे फ्रीज वगैरे साफ करून घेते त्याला छान असं पुसून घेते. मस्त असं पुसलं की म्हणजे आता बरेच वर्ष होऊन गेले आमच्या फ्रीजला 10-12 वर्षाच्या वरती होऊन गेलं पण वाटणार नाही इतकं क्लीन करते मी त्याला. खूप म्हणजे भारी चमकवते त्याला म्हणून मस्त जसं तसं आहे ते खराब वाटणारच नाही तुम्हाला. त्याला मी आता स्वच्छ करून घेते. चला तर मग नंतर बोलू आपण.